संघमालक म्हणून साईबाबा हॉस्पिटलचे ओनर डॉक्टर सचिन काटे, मालती हॉस्पिटल चॅलेंजर्स डॉक्टर हेमंत पाटील, अरुणबा 11 चोपडा अरुण पाटील उर्फ बा, डीडी फायटर्सचे संघमालक डॉक्टर दिनकरराव देशमुख, कृष्णा केला सुपर सप्लायरचे मालक ज्ञानेश्वर बी पाटील, एव्हरग्रीन सीसीचे सांगवी श्री इरफानबाई, श्री पियुष भाऊ, कानुश्री सुपर किंग्सचे मालक गोपाल शेंपी, मोरनी हाऊसचे मालक अशोक पाटील. एक 5 मिनटं दोघं पंचांचा विनंती असेल, एक 5 मिनटं थांबायचं आहे. महेंद्र भाऊंना विनंती करतो की त्यांनी हा सामनावीर पुरस्कार प्रदीप देसले सोबत महेंद्र भाऊ चौधरी यांनी गोलू देशमुख यांना द्यायचा आहे. मोरेश्वर हॉस्पिटल जिंकला आहे, त्यांनी बॉलिंग घेतली. स्ट्राइकला हर्षल भाऊ आणि नॉन स्ट्राइकला पवन जैन. पहिली ओव्हर घेत आमचे रवी भाऊ बारेला. अतिशय सुंदर अशी खेळी, सन्मानजनक असा प्लेसमेंट. अतिशय सुंदर खेळ खेळत आपल्या संघासाठी त्यांनी 4 रन या ठिकाणी घेतलेले आहेत. हर्षल भाऊ स्ट्राइकला. पुढील बॉल रवी भाऊ बारेला. हॅलो, रनिंग बिटवीन द विकेट, पण या ठिकाणी तसं काही झालेलं नाही. एक रन घेत आपल्या संघासाठी अतिशय सुंदर खेळीचं वातावरण. धन्यवाद समाधानजी. समाधान सर. रवी गोलंदाजी करतोय. चांगल्या लेंथवर टप्प्यावर भेदक मारा. ज्या पद्धतीने एक दर्शनीय चौकार आल्यानंतर एक चांगला परतावा त्यांना आतापर्यंत दिलेला आहे.
डाव्या हातानं राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. एकूणच परत एकदा चांगला लेंथवर यष्टीरक्षकानं चेंडू अडवला. षटकाची समाप्ती झालेली आहे. यस, 1 बॉल रिमेनिंग्स. उंचावर खेळलेला फटका फसला तो आणि लॉंग ऑनच्या दिशेने झेल टिपला गेला. सुरेख असा झेल. पहिला गडी बाद. द फर्स्ट विकेट हॅज फॉलन इन दिस वे. पहिला हादरा या ठिकाणी लागलेला आहे एव्हरग्रीन सांगवी संघाला. मोरेश्वर हॉस्पिटल या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकात त्यांनी योग्य ठरवलेला आहे. पहिला हादरा दिलेला आहे. एक गडी बाद करण्यात यश. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. एव्हरग्रीन सांगवी प्रथम फलंदाजीचं निमंत्रण त्यांना दिलेलं आहे. निश्चितपणाने दिलेल्या निमंत्रणाला स्वीकार करून योग्य पद्धतीने धावसंख्या उभारावी लागेल. एक आव्हानात्मक धावसंख्या निश्चितपणाने त्यांच्या समोर. मुजाहिद शेख न्यू बॅटर्स मैदानात आलेले आहेत फलंदाजीसाठी, नवीन फलंदाज म्हणून. जोरदार फटका खेळण्याचा बॅटची काढा. चेंडू ट्रॅव्हल झाला फाईन लेग मधून चौकारासाठी. दौडा दौडा के चौका हो गया. आणि म्हणतात केलेल्या मेहनतीचं फळ कधी वाया जात नसतं. या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं पूर्ण जान की बाजी लावली, मात्र चेंडू काही तो अडू शकला नाही. 4 धावा आल्यात. चला गोलंदाजाचं नाव सांगा बरं आणि एक खेळाडू इकडे पाठवा ना प्लीज. यस, बॉबी. परत एकदा दर्जेदार चेंडू होता. खेळायचं होतं, फिरवायचं होतं त्याला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आलेला आहे. बॅटने आला का पायाने आला. एक धाव त्या ठिकाणी घेण्यात यश मिळालेलं आहे. निश्चितपणाने पंचांचा कोट लेग बाईसचा एक रन होता. निश्चितपणाने तो यस अतिरिक्तच्या माध्यमातून अवांतरच्या माध्यमातून एक धाव जोडली गेलेली आहे. एका धावेने धाव फलक पुढे सरकणार आहे. दहा धावा धावफलकावर. बॉल हा चेंडू निश्चितपणानं एक चांगल्या दिशेने होता. कुठेतरी या खेळपट्टीवर फलंदाजांना रोखणं खूप अवघड आहे. व्हेरिएशन लागेल, वेगास बरोबर अचूकता आणि व्हरायटी आपल्या गोलंदाजीमध्ये लागेल. बॉबीचा हा चेंडू लॉफ्ट केला. कव्हर पण हवाई मार्गाने जातो. क्षेत्ररक्षक धावतोय. परत एकदा कमिट झालेला डाईव्ह होता आणि अयशस्वी प्रयत्नांची पराकाष्ठा परत एकदा करावी लागली. बाय हुक अँड बाय क्रूक, बट अनफॉर्च्युनेटली ड्रॉप इट. प्रयत्न पूर्ण होते, झेल सुटलेला आहे. प्रयत्नाचे 100% या ठिकाणी गुण त्यांना मिळणार आहेत. काही धावा वाचल्यात आणि निश्चित म्हणू शकतो की झेल तेवढा काही सोपा नव्हता, अवघडच होता. 25-75 होता. 75% अवघड होता, मात्र प्रयत्न 100% होते. परत एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उभा राहिलेला आहे. फटका फसला आहे. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलेला आहे आणि अशा पद्धतीनं दुसरा हादरा लागलेला आहे. दुसरा झटका. 3 चेंडूंचा सामना करत मुजाहिद 2 धावा करून तंबूच्या आश्रयासाठी परत येत आहेत.
फलंदाजाला चालून आलेली संधी कशा पद्धतीने तो ग्रॅप करतो, कशा पद्धतीने स्वीकारतो. चांगली गोलंदाजी. कमिट झालेला फटका फ्रंट फुटवर येत सुरक्षितरित्या खेळायचं होतं. बॅटच्या जवळून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. षटक संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 12 धावा, 2 गडी बाद 12. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 6 धावा प्रति षटक सरासरीच्या माध्यमातून धावफलकावर लागलेल्या आहेत एव्हरग्रीन संघाच्या. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय राहिलेला आहे. डाव्या हाताने राऊंड विकेट टाकला. चेंडू हर्षल दादांनी पुढे सरसावत सुरक्षितरित्या त्याला प्लेस करण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्यासाठी पुढे सरसावत होते, मात्र बघितलं की चेंडू अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक गोलंदाज म्हणून क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावताना पुढे सरसावतायत. पुढे सरसावलेली पावलं वेळीच क्रीजमध्ये त्यांनी वापस आणलीत. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. चांगली गोलंदाजी. बाहेर निघणारा चेंडू ज्याला कट करायचा होता, स्क्वेअर ड्राईव्ह करायचं होतं. चांगला दर्शनीय स्ट्रोक पाहावास मिळाला. बॅक फ्रंट फुट कमिट झालेला फटका होता. बॅकफुटवर हलकंसं संतुलन बनवत त्याला खेळून काढला. पॉईंटच्या दिशेने डीप मध्ये चेंडू अडवला गेला. एकी देखील केली गेली यष्टीरक्षकाकडे. एक धाव घेण्याची संधी. एका धावानं धावफलक हालतोय, पुढे सरकतोय. तेरा धावा धावफलकावर. रवी गोलंदाज डाव्यातून राऊंड विकेट. लॉफ केला त्याने. हवेत फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. स्वतः गोलंदाज. चांगला नेत्रदीपक झेल टिपला गेला. अवघड होता. ऑकवर्ड पोझिशन मध्ये धावत जाऊन झेल घेणं खूप अवघड ठरलं होतं. मात्र एक अनुभवी खेळाडू त्यानं आपल्या अनुभवाचा पूर्णपणे या ठिकाणी लाभ देत गडी बाद केला. किरणच्या माध्यमात नवीन फलंदाज मैदानात जाता येतं. त्यांची जागा घेण्यासाठी शकील तुम्ही म्हणू शकता काही, पण मला नाही म्हणता येणार. काय गोलंदाजी राहिली आहे. वा, काय टप्पा आहे त्याचा. अचूक दिशा, लंबाई, वेग, नियंत्रण अफलातून. 1.5 षटकाच्या गोलंदाजीत कुठलंही निर्धाव न टाकता 7 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. डाव्यातनं राऊंड द विकेट धावतायत. अंतिम चेंडू असेल त्यांच्या स्पेलचा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. Walking like a garden, missing the line of completely, and wicketkeeper doing the job. In this fashion, over number 3 has complete. 3 षटकांचा डाव खेळ संपलेला आहे. 13 धावा धावफलकावर. 3 गडी बाद 13. एव्हरग्रीन सांगवी.
नवीन षटकाचा पहिला चेंडू ड्राईव्ह केला, बॉबीने टाकला चेंडूला, सुंदर फटका या ठिकाणी खेळला दादांनी. मात्र एकच धाव त्यांना मिळणार आहे. ते पहिल्यापासून फलंदाजी करतायत. कोणाला तरी उभं राहावं लागेल, कोणाच्या तरी सोबत बसणं किती बरं, मात्र कोणासोबत उभं राहणं किती अवघड आहे. आणि चांगला उचलला आणि फेकला त्याला लॉंगॉनवरून. 6 धावांची संजीवनी धाव संकेत. षटकार आला. देर आहे दुरुस्त आहे. बेटर लेट दॅन नेव्हर. 6-20 धावा षटकाराच्या मदतीनं धावसंख्येत भर पडली. खूप गरज होती. 3.2 षटकांचा खेळ झालेला होता. 20च धावा लागल्या धावफलकावर. बॉबीचा पुढचा चेंडू फिरून दिलाय. क्षेत्ररक्षणात चूक. चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रवीण धावतायत मात्र व्यर्थ जाईल. प्रयत्न झाला मात्र यश काही आलं नाही. अपयशाला सामोरं जावं लागलं. 4 धावांचा भुगतान या ठिकाणी. डेड बॉल. ओके. ससा मार रहा है. हॅलो. चांगली गोलंदाजी. खोल टप्प्यावरचा यार्क लेनचा ब्लॉक लेनचा चेंडू ऑफ साइड द ऑफ स्टंप ज्याला म्हणूया. निर्धाव गेला. 20 धावा 3 गडी बाद. 20 प्रथम नाणेफेक जिंकली. गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी यशस्वी करून दाखवला. काय गोलंदाजी होती रवीची. वा, लाजवाब गोलंदाजी. ऑफच्या यष्टीच्या बाहेर टाकला चेंडूचा. पाठलाग केला. पंचांचा निर्णय आला. वाईड अवांतर धाव मिळेल. वा, काय स्ट्रोक बॅकफुटवरून त्याला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. फाईन थर्डमॅन बॅकफुट पॉइंट डीप मध्ये छंद. सुंदर क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. 2 धावा वाचवल्या. 2 धावा खर्ची झाल्या. सुंदर. ओव्हरऑल पाहिलं चेंडू आखूड होता. आखूड टप्प्याचा होता. ज्याला बॅकफुट जाऊन चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. पॉइंट आणि गलीच्या दोघांच्या मधून थर्डमॅन सीमारेषेकडे किंवा बॅकफुट पॉइंट डीपमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवल्या गेल्या. 2 धावा खर्ची झाल्या. 2 धावांची मदत झाली धावसंख्येत. पुढे सरसावा चेंडू खेळून काढलाय. परत एकदा चेंडू हवेत आलाय. सिंपल टेक आणि रवीने झेल टिपलेला आहे. गडी बाद झाला. एव्हरग्रीन सांगवी संघासाठी काही योग्य होत नाहीये. 4था गडी बाद. 3.5 षटकांचा खेळ झालेला आहे. या षटकातला एक चेंडू अजून शिल्लक आहे. धावा आहेत त्या केवळ 23. 4 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा प्रति षटक या सरासरीने धावा जमवल्या जात आहेत. बॉबीचा या षटकातला शेवटचा अंतिम चेंडू ज्याला खेळून काढला पॉईंटच्या दिशेनं. बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र हे उजव्या बाजूला अतिशय वेगानं ट्रॅव्हल झाला. चेंडू अडवला. सर्कलमध्ये निर्धाव. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी नव्हती. षटक देखील संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 23 धावा धावफलकावर. 4 गडी बाद 23. Look at the scorecard. I mean, look at the score overall. After 4 over 23 with the loss of 4 wickets. Information for the late tuners after winning the toss and elected to bowl first, asking for the bat into Evergreen Sangvi. They has managed only 23 runs at the halfway of the mark. It means 24 more delivery has been left in this match. Saurav.
वा वा वा, उचलला फेकला त्याला स्क्वेअर लेग वरून षटकारासाठी हर्षल दादा यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आला. एकटा फलंदाज लढतोय, एका बाजूने उभा आहे, त्याला साथ देण्याची गरज आहे. कोणाच्या तरी साथीनं सांघिक खेळ आहे क्रिकेट. जरी छोटा फॉर्मॅट असेल तरी प्रत्येकाला आपलं योगदान देणं गरजेचं असतं. परत एकदा चांगला दर्शनीय ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अतिशय वेगानं बॉबी आला चेंडूवर, चेंडू उचलून फेकी केली यष्टीरक्षकाकडे. अतिशय चपळाईनं, अतिशय हारण्याच्या गतीनं वेगानं 2 धावा या ठिकाणी संपन्न केल्यात. वेल रनिंग बिटवीन द विकेट, हॅज बीन फॅन्टॅस्टिक रन इन बिटवीन द विकेट. बोथ बॅट्समॅन पंचांचा निर्णयाची प्रतीक्षा. वाईड अवांतर, कुठेतरी दिशेमध्ये चूक झाली. गती चांगली दिसते, दिशा लंबाई व्यवस्थित करावी लागेल, चांगला टप्पा शोधावा लागेल. परत एकदा ऑफच्या इष्टीच्या बाहेर चेंडूचा फाटला केला होता. स्क्वेअर ड्राईव्ह किंवा त्याला प्लेस करायचं होतं बॅकफीट पॉईंट किंवा कव्हरच्या दिशेने, पॉईंटच्या दिशेने चुकले. 32 धावा आहेत धावफलकावर. परत एकदा चांगला ड्राईव्ह केलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे बॉबी. क्षेत्ररक्षणात चूक, झेल निसटलेला आहे हातातून. मासा गळाला लागलाच होता की काय तो सटकला. आणि जीवनदान बघूया किती महागडं ठरतं. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, गवाओ मॅच. कॅच होता का मॅच होती बघूया. एक सेट बॅटर, त्याचा झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. चांगला प्रयत्न होता, मात्र झेल टिपला गेला असता. एवढाही काही अवघड नव्हता. ज्या कॅलिबरचा, ज्या वेगाने धावतो बॉबी, त्यानं टिपला असता तो झेल. पुढे सरसावत 2 क्षेत्ररक्षकांना चिरत चेंडू काऊ कॉर्नर मधून गोळीच्या वेगानं ट्रॅव्हल झाला. 4 धावा आल्यात. धावांचा वेग वाढायला लागलाय, हाणामारी करायला लागलेत. 37 धावा धावफलकावर. 4 गडी बाद 37. परत एकदा खराब चेंडू, लॉफ्ट केला त्याला लॉंग ऑन वरनं षटकारासाठी. अंतिम बघूया किती धावा ते जमवतात उरलेल्या 18 चेंडूंवर. योगेश गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. नवीन षटकातला पहिला चेंडू अतिशय जोरदार बॅट फिरवली होती. शपल करत ऑफ स्टंपच्या बाहेरून त्याला उचलून फेकून द्यायचा होता स्क्वेअर लेग मिड विकेटवरनं. पंचांचा निर्णय आला, वाईड अवांतर धाव मिळाली. 44 धावा त्या एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. 44, 4 गडी बाद 44. 20 धावा करून फलंदाजी करतायत हर्षल दादा. 13 चेंडूंवर 20 धावा त्यांची वैयक्तिक धावसंख्या. परत एकदा अतिशय जोरानं बॅट फिरवली होती. परत एकदा पंचांचा निर्णय येतोय, वाईड अवांतर. परत एकदा सलग तिसऱ्यांदा दिशा निश्चितपणानं मिडल लेगच्या आसपासचीच दिसते. परत एकदा जोरदार खेळायचं होतं. यावेळेस मात्र चांगला चेंडू म्हणू शकतो आपण, निर्धाव गेला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतायत, झेल सुटलेला आहे. निश्चितपणानं कॉलिंग मध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. यू टेक, इफ यू टेक ऑर मी विथ दॅट फॅशन ऑफ इट आउट. बॉल सेफली लँडेड ऑन द फील्ड आणि जीवनदान मिळालं. दुसऱ्यांदा जीवनदान हर्षल दादा यांना मिळालेलं. या जीवनदानाचा किती लाभ त्यांचा संघ उचलतो, किती ते स्वतः घेतात. 46 धावा धावफलकावर आहेत. 21 धावा त्यांच्या बॅटमधून. 15 चेंडूंवर 21, 2 चौकार आणि
एका षटकाराच्या मदतीनं 140च्या स्ट्राईक रेटने ते धावा जमवत आहेत. एकूण धावसंख्या 46. 4 गडी बाद 5.2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर पहिली इनिंग चालू आहे. मोरेश्वर हॉस्पिटल ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड. त्यांनी मोरेश्वर हॉस्पिटलच्या संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सार्थकी लावला त्यांच्या गोलंदाजांनी. रवीने गोलंदाजी अतिशय चांगली केली, बॉबीने देखील चांगली केली आणि त्याचा मोबदला 6व्या षटकात केवळ 46च धावा अपोजिशन संघाला लावण्यात यश आलेलं आहे. लॉफ्ट केला आणि फेकला मिड विकेट मधून. आल्या त्या धावा 6 षटकार. पंचांचा निर्णय 6 धावा 50 पार 52 षटकाराच्या मदतीनं धावांची गती आता वाढायला लागली आहे. बघूया किती धावा जमवतात, किती मोठं आव्हान उभं करू शकतात. मोरेश्वर हॉस्पिटल संघासमोर योगेशजी गोलंदाजी करतायत. सचिनसाठी परत एकदा खेळून काढला चेंडू. ट्रॅव्हल झाला. यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूने क्षेत्ररक्षक धावतोय. फाईन लेगचा पायाने चेंडू अडवला गेला. दुसरा क्षेत्ररक्षक चांगली जुगलबंदी दाखवत चेंडू उचलून फेकी केली गेली. मात्र 2 धावा त्या ठिकाणी सहजतेने संपन्न झाल्या होत्या, पूर्ण झाल्या, कंप्लीट झाल्या. 2 धावा वाचवल्या. क्रिकेटच्या खेळात फुटबॉल देखील पाहिला आपण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. 54 धावा आता. चांगली गोलंदाजी. निश्चितच एक चांगला वेगवान चेंडू, चांगला रिप्लाय दिला गोलंदाजानं. अतिरिक्त खांदा वापरला आणि ती उसळी मिळवली त्या चेंडूवर आणि निश्चितच एक चांगला चेंडू म्हणूया, निर्धाव गेला. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. आतापर्यंत 11 धावा खर्ची झाल्या त्या षटकात. शेवटचा चेंडू परत एकदा फिरवण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाने झेल टिपलेला आहे. बॅटला न लागता पंचांचा निर्णय नॉट आउट. अंतिम चेंडू निर्धाव. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 54 धावा 4 गडी बाद. एव्हरग्रीन सांगवी संघाच्या खात्यात 54 धावा आहेत 6 षटकांच्या समाप्तीनंतर. गोपाल भाऊ महाजन जय हिंद क्रिकेट क्लबचे सिनियर सदस्य तसेच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांचे अंगरक्षक यांचे ग्राउंडवर आगमन झालं आहे. त्यांचं सर्व आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत. नवीन षटकातला पहिला चेंडू उचलून फेकला गेला स्कोअर लेगवरून. हवाई मार्गाने सेइंग टाटा बाय बाय. एक्सकायर एअर होस्टेसला मीटिंग करण्यासाठी चेंडू पाठवून दिला 6 धावांसाठी. आणि जेव्हा जेव्हा हर्षल दादांच्या बॅटमधून चेंडू ट्रॅव्हल होईल तेव्हा कुठेतरी बोचल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. जे 2 झेल आपण सोडलेत त्याचा हा मोबदला आपल्याला मिळतोय. With that a 6 score moves on to 66 now. 66 धावा धावपलकावर.
परत एकदा जोरदार फिरवायचा होता. बॅटची आतली कडा घेतली. यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूला सुंदर क्षेत्ररक्षण, दर्जेदार फेकी देखील झाली. मात्र चपळीने वेगानं एक धाव, चोरटी धाव या ठिकाणी संपन्न केली गेली. पूर्ण झाली धाव. पंचांचा निर्णय नॉट आउट आलेला आहे आणि निश्चितपणाने एक धाव जोडली जाईल. वेल अंडरस्टँडिंग, चांगली अंडरस्टँडिंग दोघांमध्ये. 18 चेंडूंवर 33 धावा हर्षलदादांच्या बॅटमधून, 7 चेंडूंवर 18 धावा सचिनच्या बॅटमधून, एकूण धावा 67. 7व्या षटकात खेळ चालू आहे. यानंतर अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. प्रवीण गोलंदाजी करतायत. 13 धावा खर्च झाल्या त्यांच्या या षटकात आतापर्यंत. उजव्या हाताने वरतून टाकला चेंडू, जोरदार फटका खेळला. क्षेत्ररक्षक धावतायत, जेल काय टिपता आलेलं नाहीये. एक धाव संपन्न झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आहे. चांगली फेकी आहे, मात्र चेंडू हातात काही आलेला नाहीये. बघूया पंचांचा निर्णय काय असतो. तिसऱ्या पंचांसाठी त्यांनी निर्णय दिलेला आहे. तिसऱ्या पंचांसाठी निर्णय आलाय, चेक करावा लागेल. फेअर डिलिव्हरी. दोन बॉल बाकी आहेत या षटकातले. पुढचा चेंडू, त्याला हवाई मार्ग दाखवलाय. मिड विकेट मधून उचलला आणि फेकून दिला त्याला. 6 धावा आल्यात. सिक्सर. महागड ठरतं हे षटक.
21 धावा खर्ची झाल्या आहेत. 75 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चेंडू अजून शिल्लक आहे. कुठेतरी चेंडूला चांगल्या ठिकाणी लँड करायचं, चांगल्या ठिकाणी टाकावं लागेल, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. इट इज क्वाइट अ डिसायसिव्ह ओव्हर इन दी फील्डिंग ॲस्पेक्टिव्ह. एकदा परत त्याला उचलला, साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, गोळीच्या वेगानं साईड स्क्रीनवर जाऊन आदळला, चौकार आला. अंतिम चेंडूवर चौकार. षटक देखील संपलं. 7 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 79 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 7 षटकांच्या समाप्तीनंतर एव्हरग्रीन सांगवी प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारत. 79 धावा धावफलकावर 7 षटकांच्या समाप्तीनंतर. 79 with the loss of 4 wicket at the completion of a 7 overs play. It means just 6 more delivery, 6 more legitimate delivery has been left in this match. If they will not any wide or no ball, just wait and watch how many runs they will score. Look like 100, near about 100 run is it will be the target. Just a prediction is just a wait and watch. शेवटचे 6 चेंडू आहेत. बघूया किती धावा जमवल्या जातात. Yogesh is going to be the ball, the final and the last over for the first inning. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू उचलला, हवाई मार्गाने उंची जास्त दिसते, अंतर कमी गाठलेलं दिसते आणि फायनली द विकेट हॅज बीन फॉलन. अ फॅन्टॅस्टिक इनिंग फायनली कम्स टू एंड. चौतीस धावांची खेळी राहिली. चांगली फलंदाजी, एकदा दोनदा जीवनदान मिळालं आणि त्याचा लाभ त्यांनी उचलत एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल केली. इट इज गोइंग टू बी द फायनल ओव्हर. द विकेट हॅज बीन फॉलन. विकेट नंबर 5. द नेक्स्ट मॅन वॉक इन टू द मिडल. चला बॅट्समनचं नाव सांगा बरं. वाव, स्टँड अँड डिलिव्हर हॅज बीन फॅन्टॅस्टिक. काय फटका, कव्हरवरनं षटकार डाव्या हाताच्या फलंदाजाचा. आतेही षटकार. 6 धावा प्राप्त केल्यात. चांगल्या धावसंख्येकडे, आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल केली जाते. 85 धावा झालेल्या आहेत. परत एकदा वाव, काय फटका होता, मात्र गेला तो सरळ क्षेत्ररक्षकाकडे. चांगली टायमिंग कधी कधी धोक्याची ठरते आणि निश्चितच एक चांगला फटका, मात्र गडी बाद. यस, इकबाल द नेक्स्ट बॅट्समन. The next man walking to the middle. The fall of wicket has been consistency in this over. Now some ball has pitching in right spot and some runs also consider. Overall the tidy over look like. It's been 1.3 over, no maiden, 70 runs and 2 wickets. That is the bowling analysis for Yogesh. 1.3 षटकांची गोलंदाजी कुठे निर्धाव टाकत 17 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 85 धावा धावफलकावर लावल्या आहेत. 85 धावा, 6 गडी बाद, 85. एव्हरग्रीन सांगवी. इकबालसाठी चेंडू यष्टिरक्षकाकडून चेंडू अडवला गेला आणि निश्चितपणे यष्टिरक्षक जवळ मनोवैज्ञानिक लाभ घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव त्या ठिकाणी संपन्न झाले. 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय.
शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी, ओव्हरऑल चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. सातपुडा आणि नवनाथ ऑप्टिकल्सच्या दोघं संघनायकांनी लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. सातपुडा 11 नवनाथ ऑप्टिकल्स संघनायकांपर्यंत जर आवाज पोहोचत असेल तरी टॉससाठी या. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. योगेजी गोलंदाजी करतायत. 86 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. जवळ कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपलेला आहे आणि निश्चितच एक धाव जी ज्या ठिकाणी बनू शकत होती ती देखील वाचवलेली आहे. गडी देखील बाद झालेला आहे. शेवटच्या षटकात विकेट्स पडतायत. एकूण 3रा गडी बाद केला. योगेजी यांनी 1.5 षटकाच्या गोलंदाजीत कुठलेही निर्धाव न टाकता 18 धावा देत 3रा गडी त्यांनी बाद केलेला आहे. एकूण 87 7 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम चेंडू असेल या पहिल्या इनिंगचा. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय होता मोरेश्वर हॉस्पिटल या संघाचा आणि एव्हरग्रीन सांगवीला फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं. 86 धावा धावपलकावर आतापर्यंत लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. शेवटचा चेंडू लॉफ्ट केला गेला, तो बाहेर दिसतोय. हवाई मार्गाने झेल टिपला गेला. नेत्रदीपक झेल त्या ठिकाणी आणि अंतिम चेंडूवर देखील गडी बाद झाला. 4 गडी बाद या षटकात. 18 धावा देत 2 षटकांच्या गोलंदाजीत 18 धावा देत 4 गडी बाद केले. योगेशजी यांची चांगली बॉलिंग. 86 धावा झाल्या आहेत. 87 धावांचं आव्हान असेल मोरेश्वर हॉस्पिटल या संघासाठी. संघाच्या खेळाडूंना नम्र विनंती आहे, मैदान सोडताना देखील आपण लाईनीनेच मैदान सोडायचं आहे. सगळ्या खेळाडूंनी सूचनेचं पालन करावं ही नम्र विनंती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर सचिन काटे यांचं हॉस्पिटल आहे आणि नुकतंच त्यांचं नवीन हॉस्पिटल हे श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट होत आहे. त्यानंतर पुढचे संघ मालक आहेत डॉक्टर दादासो हेमंत पाटील, डॉक्टर दादासो अनंत पाटील, मालती हॉस्पिटल लहान मुलांचे, तसेच MD मेडिसिन म्हणून हेमंत पाटील हे तिथे अवेलेबल असतात 24 तास. खूप जुनं आणि खूप चांगलं असं हॉस्पिटल मालती हॉस्पिटल. त्यानंतर पुढचे संघ मालक आहेत आमचे जय हिंद क्रिकेट क्लबचे श्री अरुण पाटील, संकेत हॉस्पिटल. तसेच खूप अरुण दादा हे सेवाभावी असं व्यक्तिमत्व आहे. विविध संस्थांमध्ये गोरगरिबांसाठी हे खूप मोठ्या प्रमाणावर देणगी देत असतात. त्यानंतर गोरगरिबांना धान्य पुरवण्याचंही काम हे त्यांच्याकडनं करत असतात. जर केव्हाही आम्हाला मदत लागली तर केव्हाही ते हजर असतात. ते फक्त आम्हाला विचारतात तुम्हाला काय लागतंय, त्या पद्धतीने आम्हाला ते सगळं काही अवेलेबल करून देतात. या टुर्नामेंटमध्ये 2 स्पॉन्सर्स सुरुवातीला आम्हाला कमी पडत होते, तर त्यांनी तर स्वतः स्पॉन्सरशिप घेतलेली होती, पण त्यानंतर ते अजून 2 संघ घ्यायला इच्छुक होते. त्यानंतर पुढचे संघ मालक आहेत, संघ आहे DD फायटर्स यांचे संघ मालक आहेत दादासो दिनकरराव पंडितराव देशमुख अडावत. हे खूप मोठंसं आपल्या चोपडा तालुक्यातील सेवाभावी व्यक्तिमत्व आहे, सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांनी एका शब्दाला मान देऊन आपली स्पॉन्सरशिप जी घेतली आहे, यांची टीम सध्या जोरदार कमबॅक केलेली आहे आपल्या या CPL मध्ये. त्यानंतर पुढचा संघ आहे कृष्णा केली सप्लायर्स यांचे संघ मालक आहेत ज्ञानेश्वर B पाटील. केळीचा खूप मोठा व्यवसाय आहे, खूप असं सेवाभावी व्यक्तिमत्व. यांनीही आम्हाला एका शब्दावर स्पॉन्सरशिप जी आहे ती अवेलेबल करून दिलेली आहे. त्यांचेही फार फार आमच्याकडनं आभार. त्यानंतर पुढचे संघ मालक आहेत आमचे ग्रुप सदस्य श्री हेमंत भाऊ अग्रवाल यांचे शिरपूर येथील मित्र श्री इरफान भाई, श्री पियुष भाई. हे जरी चोपडा तालुक्याचा बाहेरील असतील तरी त्यांनी चोपडा येथे एक स्पॉन्सरशिप घेऊन आम्हाला खूप असं मोलाची सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो संघ आहे कान्होश्री सुपर किंग्स श्री गोपाल भाऊ शिंपी या संघाचे संघ मालक आहेत. यांनी जेव्हा बघितलं की आम्हाला एक स्पॉन्सरशिप कमी पडत आहे तर स्वतःहून यांनी स्पॉन्सरशिप स्वीकारली. त्यानंतर सगळं जे काही मॅनेजमेंटचं कार्य होतं, कशा पद्धतीने टीम पाडायची, कशा पद्धतीने लॉस पाडायचे आहेत, ते सगळं मॅनेजमेंट रात्र बसून यांनी केलेलं आहे. गोपाल भाऊ शिंपी हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, खूप नामांकित अशा विदेशातील अमेरिकेतील एका कंपनीत हे काम करत आहेत. त्यानंतर पुढचे आमचे संघ मालक आहेत जे खूप एव्हरग्रीन आहेत, आमचे मोरनी हाऊस श्री अशोक भाऊ पाटील, श्री मोईज भाऊ हे असे 2 संघ मालक आहेत मोरनी हाऊसचे. मोरनी हाऊस इथे सगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने, सोन्याचे जे काही ज्वेलरी असेल ती इथे मिळते. यांचं दुकान मेन रोडवर डॉक्टर जयंत पाटील यांचा हॉस्पिटलचा पुढे हे आहे. अशा पद्धतीने आम्हाला 16 संघ मालक या प्रायोजकत्वासाठी लाभलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात आनंदाची बाब अशी की आम्हाला जे पुढचं पर्व आम्ही घेणार आहोत पुढच्या वर्षासाठी, त्यासाठी आत्ताच जवळजवळ 10 ते 11 नवीन हे स्पॉन्सर जे आहेत ते भेटलेले आहेत. ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नुकतेच जाहीर करण्यात येतील.
जे कोणी ऑनलाईन बघत असतील, यूट्यूब लाईव्ह बघत असतील, त्यांनाही वाटत असेल की आम्ही स्पॉन्सरशिप ही स्वीकारायची आहे, तर आम्हाला येऊन तुम्ही भेटू शकतात. गुड शॉट रवी भाई. धन्यवाद. हॅलो, अतिशय सुंदर खेळी आपण बघत आहात. रवी बारेला आपल्या संघासाठी एक षटकार आणि एक चौका या ठिकाणी लगावलेला आहे. अतिशय सुंदर खेळीचं पुढील बॉल हर्षल भाऊ. सुंदर असा झेल या ठिकाणी मिळालेला आहे. या पुढील सामना नवनाथ ऑप्टिकल्स वर्सेस सातपुडा. आता नवीन बॅट्समॅन बॉबी नाणेफेक करून नवनाथ ऑप्टिकल्स हा टॉस विन झालेला आहे. यांनी लवकरात लवकर या ठिकाणी सांगायचं आहे. दोघं संघ मालकांनी एक एक प्लेयर या ठिकाणी पाठवायचा आहे. यापुढील सूत्र आमचे मित्र प्रदीप देसले. हॅलो, 28 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 59 धावांची गरज अजूनही उरलेल्या 36 चेंडूंवर. शकील गोलंदाजी मार्कावर दिसत आहेत. आपण बघू शकतात CPL पर्व पहिलं यूट्यूब लाईव्ह tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 28 धावा 14 धावा प्रति षटक या सरासरीने धावा जमवल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी राहिली रवीची, मात्र अनफॉर्च्युनेटली बाद झाला. नवीन षटकातला पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला धावत जाऊन चेंडू अडवतात. इक्बाल फेकी करतात. यष्टीरक्षकाकडे एक धाव घेण्याची संधी होती. एका धावनं धावफलक पुढे जातोय. परत एकदा लाफ्ट केला. फलंदाजानं चेंडू उचलून हवाई मार्गाने पाठवला. काव कॉर्नरवरनं लॉंग ऑन आणि मिडविकेट मधनं 6 धावा. 197 षटकार आतापर्यंत या संपूर्ण मालिकेत लगावले गेलेत. 197 सिक्सेस हॅज बीन हिटिंग द बॅट्समन हॅज बीन. आणि हा पुढचा फटका हवेत फसलेला आहे. प्रयत्न चांगला होता, मात्र चेंडू सीमारेषेच्या खूप बाहेर. षटकार बॅक टू बॅक दुसरा एका वाढवट सलग 2 षटकार खेचले गेलेले आहेत. आणि बघता बघता आता धावफलक कुठं जाऊन पोहोचला आहे. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पंधरा चेंडूत 41 धावा. एक गडी बाद. परत एकदा जोरदार फिरून दिला. मिडविकेटमध्ये चेंडू येतोय. पहिली धाव संपन्न केली. क्षेत्ररक्षक मिडविकेटचा उजव्या दिशेला धावत येतो. चेंडू अडवतो, फेकी करतो. एक धाव घेण्याची संधी. एका धावेनं समाधान मानलेलं आहे फलंदाजांनी. स्ट्राईक रोटेट झालेली आहे असं म्हणूया. बॉबीला संधी मिळाली. 2 चेंडू 2 धावा 23 धावा करून नॉन स्ट्रायकिंग यांना
परत बॉबीला देखील एक तोफा दिला, गिफ्ट दिलं, उचलला, फेकला, आला एक तर समालोचन कक्षाकडं, मुख्य मंचाकडे चेंडू आला. 6 धावा. बॉबीच्या बॅटमधून देखील एक षटकार आला. फलंदाजाला मदत केली जाते अशा पद्धतीची गोलंदाजी होते. 48 धावा धावफलकावर आलेले आहेत. महागडं षटक, 20 धावा खर्ची झालेल्या आहेत. उजव्या हाताने वर विकेट आखूड टप्प्याचा परत एकदा ती लेंथ होती मारण्याची. लॉंग ऑफच्या दिशेने पहिल्या टप्प्यावर चेंडू अडवला गेला, फेकी केली गेली आणि षटक देखील संपन्न झालं. तिसरं. या षटकात एकूण धावा आल्यात 21. एकूण धावा झाल्या आहेत 49. 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 30 चेंडूत आता लागत आहेत 38 धावा मोरेश्वर हॉस्पिटल संघाला विजयासाठी. नवीन सगळ्याचा पहिला चेंडू ड्राईव्ह गेला, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून सीमारेषेचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला धावत जातो, चेंडू उचलतो, फेकी करतो, गोलंदाजी एंडवर एक धाव घेण्याची संधी आणि अशा पद्धतीनं 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 3.1 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर. 50 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 3.2 ओव्हर्स प्ले. बैठकीचा फटका खेळला, चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला, मात्र क्षेत्ररक्षक आहे सरळ क्षेत्ररक्षकाकडे आला. मिड विकेटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं दर्जेदार फेकी देखील म्हणूया. एक धाव घेण्याची संधी. हर्षल दादा गोलंदाजी करतायत. राईट आर्म ऑफ ब्रेक, आखूड टप्प्यात चेंडू उचलला, साय स्क्रीनच्या दिशेने हवाई मार्गाने पाठवायचा प्रयत्न, जेल टिपला गेला. 5-10 पावलं मैदानाचे आत उंचावलेला फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉबीने झेल टिपला आणि अशा पद्धतीनं म्हणू शकतो आपण की मेहरबा आते देर हो चुकी है. 51 रन बन चुके हैं. 51 धावा झालेल्या आहेत. धावा लागत आहेत त्या 36-26 चेंडूंवर. क्रिकेट महान अनिश्चिततेचा खेळ. उत्तर दक्षिण हवेचा ओघ आहे. हर्षदादांचा पुढचा चेंडू हवेत फसलेला फटका होता. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव संपन्न झालेली आहे. निश्चित एक संधी चालून आली होती, मात्र क्षेत्ररक्षक तेवढ्या वेगाने चेंडूकडे येऊ शकला नाही. कॅचेस पकडावे लागतील, झेल टिपावे लागतील, क्षेत्ररक्षणात एफर्ट द्यावा लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. फलंदाजी करणारा संघ एक चांगल्या कमांडिंग पोझिशनमध्ये. परत एकदा हलक्या हातानं चेंडू फ्लेस केला, पॉईंट कव्हरमध्ये एक धाव संपन्न केली गेली. अंतिम चेंडूवर एक धाव. षटक देखील या पद्धतीने संपलेला आहे. 24 चेंडूत 34 लागत आहेत. एकूण धावा झाल्या 53. 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 4 ओवर के बाद 53 रन बने 2 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर. 53 विद द लॉस ऑफ 2 विकेट एट द कंप्लीशन ऑफ 4 ओवर. 34 रन रिक्वायर्ड, रिमेनिंग 24 बॉल्स. दिल अभी ना उम्मीद नहीं, नाकाम ही तो है, मुश्किल है ये दोपहर, अभी तो क्या हुआ, ये दोपहर ही आपको लड़ते रहना है. क्रिकेट एक महान अनिश्चितताओं का खेल, लगातार संघर्ष करने पे विवश कर देता है. देखते हैं नर की पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ लॉट कर दिया है. अपर कट करते हुए गेंद को खेल दिया है. पॉइंट थर्ड मैन, सीमा रेखा के बाहर गेंद गोल की रफ्तार से निकल गया. 4 रन.
देखते ही बनता है कि कितनी तेजी से स्ट्रोक आया। रन काफी तेजी के साथ आगे बढ़ रहे हैं, बन रहे हैं। 30 रनों की दरकार है अभी बची हुई 23 गेंदों के ऊपर। कुल मिलाकर 30 रन रिक्वायर्ड एट द रिमेनिंग्स ऑफ 23 डिलीवरीज। इट इज क्वाइट अ decisive gettable task in front of the any batsman, any kind of a batsman. 8 more batsmen has been left for the batting side. ये गेंद जो कि अंदर आता हुआ इसको खूबसूरती के साथ खेला है, मिड विकेट दिशा में गेंद आया। 1 रन बनाने का पर्याप्त समय था। इसी 1 रन के साथ एक और कदम जीत की ओर आगे बढ़ाते हुए लग तो रहा है कि संभावित जीत हो सकती है बैटिंग करने वाली टीम की। अगर गुच्छों में विकेट लिए जाए तो फिर अगर मगर बन सकता है। अभी फिलहाल ये गेंद अच्छा था, अच्छी दिशा लंबाई के साथ। इसी तरह की गेंदबाजी की दरकार। कुछ डॉट बॉलें निकाले, विकेट निकाले। गुच्छों में अगर विकेट लेते हैं तो फिर रोका जा सकता है। कुछ भी संभव है। क्रिकेट एक महान अनिश्चितताओं का खेल। एवरी पॉसिबल थिंग हैज बीन पॉसिबल फॉर द गेम ऑफ क्रिकेट। अच्छा गेंद अंदर आता हुआ गेंद, इसको कि ड्राइव लगाना चाहते थे, इनसाइड एज लगा, शॉट फाइनल की दिशा में गेंद फील्ड हो गया। विकेट कीपर की बाई और सर्कल के अंदर ही गेंद को रोक लिया गया था। 1 रन बनाने का पर्याप्त समय 59 1 रन के साथ 1.4 ओवर, कोई मेडन नहीं। कुल मिलाकर 22 रन खर्च कर चुके हैं। प्रवीण गेंदबाजी कर रहे, कोई सफलता उनको नहीं मिली है। ये गेंद प्रवीण का कह सकते हैं कि गेंद हल्का सा नीचा रहा, घूमकर खेलने के प्रयास में चूके, जिसको कि कवर की दिशा में भी खेल सकते थे। फिर शैडो बैटिंग करते हुए दिखा रहे थे कि इस गेंद को इस तरह से भी खेला जा सकता था, लेकिन अभी क्या करें, जो हुआ सो हुआ। 59 अच्छा ओवर चल रहा है। बैटिंग पॉइंट ऑफ से अगर देखा जाए तो इसी बीच ये गेंद दिशाहीन हो गया, वाइड हो गई, अतिरिक्त रन आया। अंपायर सागर जी पवार ने अपने दोनों हाथ हवा में लहराए। लगातार बैटिंग करने वाली टीम पूरे तरीके से हावी है इस मुकाबले में। क्या जबरदस्त बल्लेबाजी रही है। 14 गेंदों के ऊपर सौरभ 30 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे। 5वां ही ओवर चल रहा है कि 60 अभी पूरे हो चुके हैं। अंतिम गेंद इस ओवर का, देने हाथ से ओवर द विकेट। खराब गेंद, क्या खूबसूरती के साथ गति का इस्तेमाल किया, मिड विकेट के बाहर भेज दिया उस फुल टॉस गेंद को। 6 रन के लिए एक और कदम जीत की ओर आगे बढ़ाते हुए। कुल मिलाकर 65, 5वां ओवर पूरा 65 दो खिलाड़ियों के नुकसान के ऊपर। मोरेश्वर हॉस्पिटल, क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी रवि ने, और उसका ये नतीजा हुआ कि जो माइंडसेट बनाकर बल्लेबाजी हो रही है, बिल्कुल ही ऐसा नहीं लग रहा है कि रनों का कोई प्रेशर है बैट्समैनों के ऊपर। बहुत ही आसानी के साथ खेल रहे हैं। 65 65 धावा झालेल्या आहेत। यस, थैंक यू इकबाल। करण आए हैं गेंदबाजी के लिए। देखते हैं 18 गेंदों के ऊपर 22 रनों की जो दरकार है। कहां तक इस बार लॉफ्ट किया, ऊंचाई लंबाई सही नहीं हो पाई है। मैदान के अंदर है, कैच लपक लिया गया है अनफॉर्चुनेटली, एंड द फॉर्चून फेवर फॉर द फील्डिंग साइड, अनफॉर्चुनेटली फॉर द बैट्समैन। कह सकते हैं कि दुर्भाग्यवश विकेट गिरा, भाग्य फील्डिंग करने वाली टीम के साथ था। देखते हैं कि कहां तक ले जाते हैं, कितना संघर्ष कर पाते हैं। संघर्ष ही वीर का प्रमाण कहलाता है। विकेट गिरा, लेकिन कोई ज्यादा
अभी सोच विचार करने की जरूरत अभी फिलहाल दिखाई तो नहीं दे रही है। 17 गेंदे 22 रन, 7 खिलाड़ी अभी है। सेट बैटर मैदान के अंदर है, 36 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं 15 गेंदों के ऊपर। अगर क्रिकेट जो कि जिसकी की विशेषता है कि एक महान अनिश्चितताओं का खेल अगर पूरे तरीके से अपने अनिश्चितताओं के ऊपर आ जाए तो फिर कुछ अनएक्सपेक्टेबल थिंग्स हैज बीन हैपन इन द गेम ऑफ क्रिकेट। देखते हैं कि क्या होता है। जस्ट अ वेट एंड वॉच। नेक्स्ट मैन वॉक इनटू द मिडल। प्रवीण, ये गेंद अच्छा गेंद था मिडल और लेग स्टंप के आसपास का गेंद, जिसको कि घूमकर मारने का प्रयास था, उठाकर खेलना चाहते थे शायद, बिल्कुल ही गेंद को टाइम नहीं कर पाए। दिशा पूरी तरीके से चूक करते हुए बल्लेबाज। डॉट बॉल हुआ। अच्छा ओवर चल रहा है। ये तो बहुत ही बेहतरीन टाइमिंग दिखाई दे रही है, लेकिन मैदान के अंदर ही है। हवा का रुख उस दिशा से नहीं है, उत्तर दक्षिण दिशा की ओर हवा चल रही है और उसका नतीजा ये हुआ कि जो गेंद स्ट्रोक 6 रन के लिए जा सकता था वो मैदान के अंदर आ गया, कैच हुआ। यस, आकाश आकाश जा रहे हैं मैदान के अंदर। आकाश की गहराई तो कोई माप नहीं सकता। देखते हैं किस कैलिबर का खिलाड़ी है। मैदान के अंदर जा रहे हैं। हल्का सा बैटिंग करने वाली टीम को झटका लगा है। कह सकते हैं कि अभी भी कोई नहीं बिगड़ा है। दोनों टीमें अगर जिस तरह से विकेट गिर रही है और 1-2 विकेट ले लेती है फील्डिंग करने वाली टीम तो फिर मौका बन सकता है। अभी लग रहा है 2 विकेट अर्जित कर चुके हैं। ये गेंद किरण ने उम्मीद की किरण जरूर जगाई है। ये वाइड बॉल हुआ, अतिरिक्त गेंद करना होगा। 1 रन भी खर्चा हुआ, कुल मिलाकर 1 रन कम होता हुआ 21 अभी है। 15 गेंदों के ऊपर मौका बन रहा है। ये गेंद किरण की खराब गेंद, बहुत ही ज्यादा शॉट जिसको कि बहुत ही जबरदस्त तरीके से घूमकर खेला है। स्क्वायर लेग अंपायर के पीछे, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गोली की रफ्तार से गेंद निकल गया। इकबाल खड़े थे, उनकी बाई ओर से गेंद बहुत तेज निकला था। 4 रन, बेहतरीन टाइमिंग, बहुत ही ज्यादा खराब गेंद था, बहुत शॉट। ये गेंद अच्छा था, विकेट कीपर से गेंद रुका नहीं जा रहा है। विकेट कीपर के पीछे अनकवर्ड एरिया होता है। पहला रन पूरा कर लिया, गेंद नहीं रुका, ये भी चौका हो गया। अनफॉर्चुनेट, इट हैज बीन गोइंग टू कंसिडरिंग 2 मोर एक्स्ट्रा रन्स। 4 रन आए। एक बार फिर गेंद विकेट के पीछे आ रहा है। रन भाग रहे, रन पूरा कर लिया है। छह ओवर का खेल पूरा हो चुका है। 75 रन बने हैं 4 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर। 12 गेंदों के ऊपर 12 रनों की दरकार। रन बॉल 12 चेंडूत 12 धावा लागतात विजयासाठी। विजयाचं आव्हान आता दोघंही संघांसाठी करो या मरो अशा स्थितीतला सामना जरी नसेल तरी स्थिती दोघांसाठी आहे। 100% जोर लावला गेला तर दोघंही संघांना निश्चितपणानं क्रिकेटचा सर्वोच्च खेळ या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल। बघूया, मुजाहिद गोलंदाजी मार्कवर दिसतायत। लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल आपल्यासाठी, आपल्या स्वतःच्या नावासाठी, गावासाठी, संघासाठी आपल्याला खेळावं लागेल, लढावं लागेल। बघूया, 12 चेंडूत 12 धावा। नवीन षटकातला पहिला चेंडू चांगल्या लेंथवर होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा फाटलाग करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, चुकला। डॉट बॉल, निर्धाव। आकाशसाठी हा चेंडू परत एकदा ऑफच्या इष्टीच्या बाहेर पंच बघतायत की जस्ट चेकिंग द लँडिंग ऑफ द बॉल पर्टिक्युलर। यस, नो बॉल, इट्स मीन द बॉल लँडिंग आउटसाइड द स्पीच।
आखू टप्प्याचा चेंडू ज्याला जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या मदतीने चेंडू आला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला धावत येतो. एक चेंडू अडवतो. एक धाव घेण्याची संधी. एका धावानं धावफलक पुढे सरकतोय. 77 धावा आता धावफलकावर. समर्पकता दाखवली पण त्याचा उपयोग काय होणार नाहीये. निश्चितपणानं काही धावा वाचवल्या असतील. थोडीशी सुस्ती दाखवली क्षेत्ररक्षणात आणि त्याचा लाभ फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाला. झेल टिपला गेला असता तर कदाचित काहीतरी वेगळं झालं असतं. मात्र असं कधी होत नसतं जसं आपण विचार करत असतो. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. 79 धावा धावफलकावर. सौरभ आता स्ट्राईकवर. चांगली गोलंदाजी या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगला प्रयत्न होता यष्टीरक्षकांचा. मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू ऑफच्या यष्टीच्या बाहेरच्या दिशेने जाणारा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तरी एक धाव ते वाचू नाही शकले. एक धाव त्या ठिकाणी खर्ची झाली. 8 चेंडूंवर 7 धावांची गरज. चांगला जोरदार फटका. चेंडू हवाई मार्गाने आला. परत एकदा झेल डीप करणारा फटका सुटलेला आहे. जीवनदान आणि म्हणूया या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने चाललेला आहे. नशिबाची साथ त्यांना आहे. फॉर्च्यून त्यांच्या बाजूने आहे आणि निश्चितच या ठिकाणी एक जी संधी चालून आली होती हातात हुकली. हातातोंडाशी आलेला घास निसटताना दिसतोय. खाली जमिनीवर पडला. शेवटचा चेंडू या षटकातला. चांगलं षटक टाकलेलं आतापर्यंत आणि शेवटच्या चेंडूवर भरपूर समाचार घेत उचलला आणि फेकला त्याला लॉंगांच्या बाहेर षटकारासाठी. हिरव्या बाबळीचा वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाला. दूर मारेल षटकार पर झुकेगा नाही साला. आणि अशा पद्धतीनं षटकाराची मानवंदना संघासाठी दिली आणि विजयश्री खेचून आणला. 6 गडी राखून 6 चेंडू शिल्लक ठेवत हा सामना जिंकला. दोघही संघाच्या खेळाडूंना एक नम्र विनंती आहे. मैदान सोडताना आपण लाईनीने मैदान सोडायचं आहे. बॉल यापुढील सामना